मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगते की दिवसातून निदान 10-15 मिनिटं तरी मेडिटेशन करायचं. मेडिटेशन केल्याने आपल्या मनातले अनेक जे विचार आहेत जे कमी होतात. आपला जो मेंदू आहे तो सतत विचार करत असतो, आपलं मन सतत विचार करत असतं. कधी पॉझिटिव्ह विचार केले जातात, कधी निगेटिव्ह विचार केले जातात. आणि जसे पॉझिटिव्ह विचारांचा आपल्यावरती चांगला इफेक्ट होतो, तसाच निगेटिव्ह विचारांचा आपल्यावरती वाईट इफेक्टसुद्धा होतो. या जगात असा कुणीही मनुष्य नसेल ज्याला निगेटिव्ह विचार येत नाहीत. प्रत्येकाला येतात. मग कोणी असो, अगदी साधक जरी असेल तरी त्यालासुद्धा विचार येतात. अगदी मलाही खूप वेळेला असे विचार येतात. पण मग ते दूर कसे करायचे ह्याचंही टेक्निक असतं. तर जेव्हा तुम्हाला जेव्हा कधी कधी खूप सारे असे विचार येत जातात जे निगेटिव्हिटीकडे झुकलेले असतात. कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललेलं असतं, कोणीतरी तुमच्याबरोबर काहीतरी वेगळं कृत्य केलेलं असतं किंवा आणखीन कुठली गोष्ट असेल, वाईट वागलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूपदा आपल्याला आठवतात आणि मग आपली भयंकर चिडचिड होते. अगदी वरून जरी आपण शांत दिसत असलो तरी आतून मात्र आपली फार चिडचिड झालेली असते. आणि मग अशा वेळेला आपण एकच गोष्ट करायची असते की विचार आहेत ते विचार येणं नाही थांबणार, पण आपण आपल्यावरती कंट्रोल करू शकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप राग येईल, खूप चिडचिड होईल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलीही गोष्ट निश्चित नाही आहे. प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे. जी आत्ता गोष्ट घडते, म्हणजे तुम्ही जर एखादं फुलाचं रोपटं बघितलं तर जे कळी आहे ती उद्या उमलणार आहे आणि परवा अगदी ती कोमेजून जाणार आहे. तसंच हे बाबतीत असतं की आपल्या मनात जे विचार येतात ते येतात आणि निघून जातात, येतात आणि निघून जातात. तुम्ही त्यांचा जास्त विचार केला तर ते कंटिन्यू राहतात, पण जर तुम्ही तुमचा विचार केला नाही तर ते कंटिन्यू राहत नाही. तर ते विचार आपल्या मनातून निघून जावेत म्हणून काय करावं की जेव्हा आपल्याला खूप असे विचार येत राहतात ना, तेव्हा फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे आपला श्वास कसा येतो आणि कसा जातो. आपला श्वास जो आहे ना तो थोडा फास्ट घ्यायला त्यावेळेला शिकायला हवं. जेव्हा आपण आपला जो श्वास आहे तो फास्ट करतो ना, तेव्हा जे विचारांची गती आहे ती मंदावते. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह थॉट्स येतील, तेव्हा प्लीज हे मी टेक्निक दाखवते ते तुम्ही करत जा. हे जेव्हा तुम्ही जेव्हा श्वास जोरजोराचे श्वास घ्यायला लागता ना, तेव्हा कुठेतरी विचारांची शृंखला जी आहे ती तुटते किंवा मंदावते. तेव्हा तुम्हाला दिवसातून जेव्हा जेव्हा असा त्रास होईल, जेव्हा जेव्हा असे विचार येतील, तेव्हा फक्त आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि ह्या विचारांपासून